आणि आता बातमी आहे सरकारी खात्यामधल्या गोंधळाची किंवा समन्वयाच्या अभावाची असं आपण म्हणूया। कारण एकाच पदाकरता दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याची दोन स्वतंत्र पत्र दोन स्वतंत्र GR काढण्यात आलेत आणि त्याच्यामुळे एक प्रकारे शीतयुद्ध एक आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विभागांमधलं अशी चर्चा पाहायला मिळते। सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्यातला हा सावळा गोंधळ समोर आलाय। बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्याने असे दोन आदेश काढले। नगरविकास खात्याकडनं अश्विनी जोशी यांचं नाव पुढे करण्यात आलं, तर सामान्य प्रशासन खात्याकडनं आशिष शर्मांचं नाव पाठवण्यात आलं। त्यामुळे आता नेमकं माघार कोण घेतंय पाहणं महत्त्वाचं आहे। तर काय चाललंय नेमकं? फडणवीस आणि शिंदेंच्या खात्यात नियुक्तीवरून शीतयुद्ध होत आहे का? आणि हे चर्चा व्हायला कारण ठरलंय ते म्हणजे बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी निघाले दोन आदेश। सामान्य प्रशासन विभागाकडनं आशिष शर्मा यांचं नाव त्या पत्रामध्ये आहे, तर नगरविकास विभागाकडनं नियुक्ती झाली अश्विनी जोशी यांची आणि त्यामुळेच ही सगळी चर्चा जी आहे ती पाहायला मिळते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणतात आणि त्यासोबतच मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना कसं प्रत्युत्तर दिलंय आपण तेही बघूया। नाही, कदाचित मंत्री महोदयांनी वेगळा आदेश काढला असेल, कारण सामाजिक प्रशासन मुख्यमंत्र्याच्या अंतर्गतच येतं आणि जर सामाजिक प्रशासनाने वेगळा आणि मुख्यमंत्र्यांनी वेगळा काढला असेल तर या सरकारमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतो। म्हणजे अधिकाऱ्यांची मनमानी एका बाजूला सुरू आहे, मंत्र्यांचं काय चाललंय मंत्र्यांना तिथं माहित नाही, मुख्यमंत्री हे राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी बिझी आहे। बघा, 3 जणांचं सरकार आहे आणि 3 जणांचं सरकार योग्य पद्धतीने चाललंय। आता विरोधकाला काही कामच राहिलेलं नाही आहे, त्यामुळे बारकी गोष्ट केली का पकडायची आणि काही गोष्ट त्याचा मोठ्या गोष्टी करून दाखवायच्या। या गोष्टी ज्या चालल्या आहेत मला तरी असं वाटतं कुठली कुरगोडी किंवा काही नाही आहे, बरोबर काम चाललंय आणि महायुती निवडणुकीच्या बाबतीत तयारीला लागलेली आहे। आणि आता बातमी आहे